हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 16 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर सगळ्यात आधी रमाकांतला घराबाहेर काढण्यासाठी वल्लरीने त्याच्या गाठोड्यात स्वतःचे सोन्याचे दागिने ठेवले. मग त्यानंतर राजेशने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या रमाकांतच्या गाठोड्यामध्ये 35 लाख रुपये ठेवले. आणि मग अंजलीने दारूचा वास आला तसा तर तो दारूचा वास या राजेशमधून येत होता, पण तिने रमाकांतवर संशय घेतला आणि रमाकांतची झोळी चेक केली तर यात हे पैसे आणि दागिने सापडले. मग रमाकांतवर चोरीचा आरोप लावला. ईश्वरीने रमाकांत हा निर्दोष आहे असं सांगितलं. त्यामुळे अर्णव चिडला आणि अर्णव हा घर सोडून निघून गेला. आणि मग राजेशने चक्क आपल्या गुंडांना सांगून अर्णवला किडनॅप करायला सांगितलंय आणि या गुंडांनी अर्णवला किडनॅप केलंय. मग आता अर्णवला का किडनॅप केलं असेल, अर्णवचं पुढे काय होईल आणि ईश्वरी अर्णवला वाचवू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश पैसे हे कुठेतरी लपवण्यासाठी किंवा रमाकांतच्या गाठोड्यात टाकण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या रूममध्ये येतो. तर अंजली ही कन्नूला झोका देत असते. राजेश विचार करतो, अरे यार, ही बावड बायको येथेच आहे का? आता मी पैसे कसे गायब करणार? आणि राजेश त्याच्या बॅगजवळ येतो आणि खिशात असलेली दारूची बाटली या बॅगमध्ये टाकतो. आता पैशांचं काय करायचं हाच प्रश्न त्याच्यासमोर असतो. आणि तेवढ्यात अंजलीला पुन्हा एकदा दारूचा वास येतो आणि अंजली म्हणते, अहो, परत एकदा दारूचा वास यायला लागलाय. दारूचा वास कोठून येतोय ना कळतच नाहीये. आणि मग राजेश हा चोरून लपून असं काहीतरी डोळे मागे मागे करतो. अंजली त्याच्याजवळ येते आणि विचारते, अहो काय झालंय, तुम्ही रडताय का? तर राजेश हा खरंच रडत असतो आणि म्हणतो, आता मी बाहेर गेलो होतो ना तर मला तुमचे बाबा दिसले. त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणीच आलं. अहो बिचारा तो माणूस, संन्यासी माणूस, इतक्या वर्षानंतर तो आपल्या मुलांना भेटायला आला आणि तुम्ही त्याच्याबरोबर जे काही वागताय ना ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. अंजली मात्र चिडते आणि म्हणते, अहो, जेव्हापासून तुमची मेमरी गेली ना तेव्हापासून तुम्हाला कोणालाही पाहून रडायला येत आहे, कोणाचाही कळवळा येतो तुम्हाला. राजेश म्हणतो, ठीक आहे अंजली मॅडम, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला जर त्यांच्याशी बोलायचं नसेल ना तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तुम्ही त्यांच्यावर संशय घेऊ नका. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की दारूची बाटली त्यांच्याकडे असेल किंवा ते दारू पित असतील तर असं काही नाही आहे. हे ऐकून अंजलीला मोठा धक्काच बसतो. राजेश जाणून बुजून तिच्या मनात संशय टाकतो की दारूची बाटली आणि दारू नक्कीच रमाकांतची असेल. अंजली म्हणते, ठीक आहे, मी आजीला सांगून येते. अंजली तेथून निघून जाते. राजेश खूप खुश होतो की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी रमाकांतला घेऊन डायनिंग टेबलवर येते. रमाकांत बाजूच्या खुर्चीवर बसत असतो तर ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही बसा ना कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर. तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि रमाकांत म्हणतो, नाही नाही, जावई बापू घरात आहेत ना, मग तेच बसतील, मी कशाला? तर ईश्वरी म्हणते, नाही बाबा, तुम्हीच कुटुंब प्रमुख आहात, तुम्ही बसा. मामासुद्धा म्हणतो. त्यामुळे रमाकांत कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसणार. एवढ्यात राजेश पुढे येतो. राजेशला पाहून रमाकांत म्हणतो, जावई बापू बसा तुम्ही या खुर्चीवर. तर राजेश साहसूतपणाचा आवाहन म्हणतो, अहो बाबा, नाही नाही, या घराचे कुटुंब प्रमुख तुम्हीच आहात. तुम्ही नव्हतात ना तेव्हा सगळ्यांच्या आग्रहाखातर मी बसायचो, पण हा तुमचाच हक्क आहे. तुम्ही वडीलधारे आहात, तुम्ही बसा. आणि मग रमाकांत त्याच्या विनंतीला मान देऊन खुर्चीवर बसतो. राजेश खुर्चीवर बसतो आणि विचार करतो, ए थेड्या, इतक्या वर्षांनी तू परत येथे आलाय म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीवर तुझी नजर असेलच. तुला खुर्ची पाहिजे तर घे, पण प्रॉपर्टीतला हिस्सा मी तुला देणार नाही बरं का. सगळी प्रॉपर्टी फक्त माझी आहे. असा विचार करून राजेश खुश होतो. आणि इकडे नम्रता ही आरशासमोर उभी राहून तिला आकाशने जो ड्रेस दिलाय ना तो ड्रेस पाहत असते आणि विचार करते, वाव, किती छान ड्रेस आहे. आकाशला कळतं की मला काय सूट होईल, मला कोणता रंग छान दिसेल. आणि तेवढ्यात शुब्बू हे सगळं लपून पाहत असतो आणि त्याला खूप राग येतो. तेवढ्यात नम्रता त्याला पाहते आणि म्हणते, अरे शुब्बू, दारात काय करतोय, ये ना आतमध्ये. शुब्बू आतमध्ये येतो तर नम्रता त्याला म्हणते, पाहिलंस का, आकाश सरांनी मला किती छान ड्रेस आणलाय. खरंच आकाश सर आहे ना खूप हुशार आहेत. ते एवढे हँडसम आहेत, एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत, हुशार आहेत आणि माझीच नाही तर त्यांच्या कुटुंबाची सुद्धा खूप काळजी घेतात. हे सगळं ऐकून या शुब्बूचा चांगला जळफाट होतो. तेवढ्यात सुप्रिया नम्रताला हाक मारते. नम्रता निघून जाते. शुब्बू विचार करतो, मूर्ख कुठली,
त्या आकाशने एक ड्रेस काय दिला, ही तर त्याच्या प्रेमात वेडीच झाली, सगळं काही विसरून गेली. या ड्रेससाठी एक मुलगी काय काय करू शकते असा विचार करून शुभू खूप चिडतो. आणि मग इकडे आजी तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यात मामी आणि अंजली तेथे धावत पळत येतात. या दोघी वेगवेगळ्या आलेल्या असतात. अंजली म्हणते, आजी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तर मामी म्हणते, मला सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आजी विचारते, काय झालं, दोघी अचानक कशा काय आल्या. तर अंजली सांगते, आजी तुला कसं सांगावं कळत नाही आहे. तू घरात एवढी देवपूजा करतेस, घर स्वच्छ निर्मळ पवित्र ठेवतेस, आणि मागील काही दिवसांपासून आहे ना मला घरात दारूचा वास येतोय. हे ऐकून आजी आणि वल्लरीला मोठा धक्काच बसतो. अंजली म्हणते, हो ना, दारूचा वास कोठून येते कळतच नाहीये. तर मामी म्हणते, कोठून येत असणार आहे, त्याच माणसाच्या बॅगमधून येत असेल, तोच दारू पित असणार. अंजली विचारते, म्हणजे तू त्यांच्यावर संशय घेतेस का. तर मामी म्हणते, हो मग त्याच्यावरच संशय, नाहीतर आपल्या घरातलं कोणीच दारू पित नाही. ना अर्णव पितो, ना आकाश पितो, ना आमचे हे पितात, ना जावई बापू पितात, आणि ना आपण बायका पितो. मग कोण पिणार आहे, तोच पित असेल. तर आजी म्हणते, ए नाही नाही असं काही नसेल, त्यांच्या गळ्यात कायम जपमाळ असते. तर मामी म्हणते, काय आई तुम्ही आजच्या काळात कुठे याच्यावर विश्वास ठेवताय, आणि आपण काय अशी माणसं पाहिली नाही आहेत का ज्यांच्या तोंडात एक आणि पोटात एक असतं. मी स्वतःच तशी आहे. म्हणजे वल्लरी असं काही बोलत नाही, मनात म्हणत असेल. आजी म्हणते, पण मला नाही असं वाटत असं काही असेल. तर अंजली म्हणते, चल आपण आत्ताच्या आत्ता त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांचं गाठोडं चेक करूया. तर आजी तिला म्हणते, आधी जेवण करून घेऊया, मग काय करायचं ते करू. आजी आणि अंजली बाहेर निघून जातात. तर मामी विचार करते, हीच ती योग्य वेळ आहे, या माणसावर सगळे आरोप लावूया आणि रमाकांतला घराबाहेर काढूया. आजी अंजली मामी सगळे डायनिंग टेबलवर येतात आणि पुन्हा एकदा राजेशला बाजूच्या खुर्चीवर बसवलं म्हणून अंजली चिडते. सगळे जेवायला बसतात, पण अर्णव काही आलेला नसतो. आजी विचारते, ईश्वरी अर्णव नाही आलाय का. तर ईश्वरी म्हणते, ते येतच असतील, पण अर्णव माझ्यामुळे नाही आलाय हे रमाकांतला समजतं. आणि इकडे वल्लरी ही चक्क रमाकांतच्या रूममध्ये गुपचूप येते, दरवाजा लावून घेते आणि तिच्या हातामध्ये सोन्याचे दागिने असतात. वल्लरी रमाकांतचं गाठोडं काढते आणि या गाठोड्यामध्ये हे सोन्याचे दागिने ठेवते. आणि मी सोन्याचे दागिने लपवून त्या रमाकांतला घराबाहेर काढण्याची भारी आयडिया शोधून काढली असा विचार करून मामी खूप खुश होते. गाठोडं हे बेड खाली ठेवून देते आणि रूम बाहेर पडते. आणि इकडे रमाकांत ईश्वरीला घेऊन किचनमध्ये येतो. ईश्वरी विचारते, काय झालं बाबा, तुम्ही मला इथे का आणलंय. तर रमाकांत म्हणतो, ईश्वरी मला माहिती आहे अर्णव जेवायला नाही आला कारण त्याला माझ्याबरोबर जेवण करायचं नाही आहे. ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही खरं बोलताय, पण आता काय करायचं, सर उपाशीच राहतील. तर रमाकांत म्हणतो, ईश्वरी तुला माहिती आहे का, जेव्हा अर्णव लहान होता ना तेव्हा तो रुसून बसला किंवा तो आजारी असला ना तर त्याला माझ्या हातचे पोळीचे लाडू खूप आवडायचे. ईश्वरीला आश्चर्य वाटतं. ती विचारते, खरंच. रमाकांत सांगतो, हो खरं. तसं तर त्याला त्याच्या आईच्या हातचा स्वयंपाक आवडायचा, पण माझ्या हातचा पोळीचा लाडू म्हटला की तो त्यासाठी वाट पाहत बसायचा. मला असं वाटतं तू आज त्याच्यासाठी पोळीचा लाडू बनव. तर ईश्वरी म्हणते, बाबा तुमच्या हातचा आवडतो ना, मग मी का बनवायचा, लाडू तुम्हीच बनवायचे. रमाकांत म्हणतो, ठीक आहे लाडू मी बनवील, तू नेऊन दे. ईश्वरी म्हणते, मी कशाला नेऊन देऊ, बनवायचे पण तुम्ही, नेऊन पण द्यायचे तुम्ही. रमाकांत म्हणतो, तो माझ्या हातून नाही घेणार. ईश्वरी म्हणते, घेईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आज सकाळी तुमच्या पायाला कसा मलम लावून देत होते, तुम्हाला कधी असं वाटलं होतं का ते असं काही करतील. रमाकांतला हे पटतं आणि ईश्वरी म्हणते, चला आता लाडू बनवूया. आणि मग रमाकांत हा ईश्वरीला पोळ्या, त्यानंतर तूप आणि गूळ द्यायला सांगतो. ईश्वरी हे सगळं देते. रमाकांत पोळ्यांचा भुगा करतो, त्यात तूप टाकतो, गूळ टाकतो आणि अर्णवसाठी मनोभावे हे लाडू बनवत असतो. आणि त्याच वेळेस ईश्वरी त्याच्याकडे पाहते. ईश्वरीला समजतं की रमाकांतचं अर्णववर किती प्रेम आहे आणि रमाकांत अतिशय प्रेमाने त्याच्यासाठी हे लाडू बनवत असतो. त्यामुळे ईश्वरीसुद्धा खूप खुश होते. इकडे अर्णव रूममध्ये सात्विकाचा फोटो पाहत बसलेला असतो. त्याला आईची खूप आठवण येत असते आणि आईचा फोटो पाहत असताना तो आपल्या जुन्या दिवसांमध्ये हरवून जातो. आज त्याने जेवण केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याला आठवतं की जेव्हा लहानपणी त्याची आई जिवंत होती तेव्हा आई त्याला स्वतःच्या हाताने भरवायची, त्याच्यावर किती प्रेम करायची, त्याचे किती लाड करायची. हे सगळं अर्णवला आठवतं आणि अर्णव खूप इमोशनल होतो. आणि त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते आणि म्हणते, सर आज तुम्ही जेवण केलं नाही आहे ना, मी तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आणलं आहे. अर्णव ईश्वरीकडे पाहतो. त्याला कळतच नाही ईश्वरीने काय सरप्राईज आणलं आहे. आणि तेवढ्यात ईश्वरी ही रमाकांतला इशारा करते
रमाकांत पुढे येतो. रमाकांतच्या हातामध्ये प्लेट असते आणि या प्लेटमध्ये पोळीचे लाडू असतात. रमाकांत अर्णवसमोर हे पोळीचे लाडू ठेवतो आणि अर्णव रमाकांतकडे आश्चर्याने पाहतो. अर्णवला सुद्धा आठवतं की त्याच्या लहानपणी रमाकांत असेच त्याला लाडू खाऊ घालायचा आणि रमाकांतच्या हातचे पोळीचे लाडू त्याला खूप आवडायचे. अर्णव हा क्षणभर इमोशनल होतो. ईश्वरी, रमाकांत हे दोघे खुश असतात. त्यांना असं वाटतं की अर्णव नक्कीच त्याला स्वीकारेल आणि हे पोळीचे लाडू खाईल. पण अर्णव आपला भडकूचंद आहे. अर्णव लगेच भडकतो आणि ईश्वरीला जाब विचारतो, मिस इंदोर, हे सगळं तू काय करतेस? रमाकांत आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अर्णव हे लाडू खाण्यास नकार देतो आणि म्हणतो, तुला काय वाटतं, हे सगळं असं करून मी आणि यांच्यामध्ये जे गैरसमज आहेत, जो राग आहे, तो संपेल का, तो दूर होईल का? रमाकांत अर्णवजवळ येतो आणि म्हणतो, अर्णव बेटा, तुझा माझ्याबद्दलचा राग दूर व्हावा म्हणून मी हे लाडू बनवून नाही आणले. माझा दुसरा कोणताच उद्देश नाही आहे. तू आज जेवण केलं नाही, तुला भूक लागली आहे म्हणून मी तुझ्यासाठी हे लाडू बनवले आहेत. पण अर्णव त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो. अर्णव चिडून म्हणतो, आत्ता मी जेवण केलं नाही आहे याची तुम्हाला काळजी वाटते, पण जेव्हा आम्ही लहान होतो, फक्त 10-12 वर्षांचे, तेव्हा तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडून निघून गेला. तेव्हा आम्ही जेवण केलं की नाही याचा विचार नाही तुम्ही केला. तेव्हा का नाही आमच्यासाठी हे पोळीचे लाडू घेऊन आले? तेव्हा का नाही तुम्ही आमच्याबरोबर होता? तेव्हा का तुम्ही आम्हाला असं वाऱ्यावर सोडून गेला? आणि आता मोठं झाल्यावर तुम्ही आमची खोटी खोटी काळजी दाखवताय. रमाकांतला खूप वाईट वाटतं. ईश्वरीसुद्धा दुःखी होते. अर्णव रमाकांतकडे रागारागाने पाहत असतो. त्याच्या डोळ्यात खूप प्रश्न असतात, पण या प्रश्नांची उत्तरं रमाकांत आणि ईश्वरीकडे हे नसतात. इकडे रमाकांत रूममध्ये नाही आहे हे पाहून मामी आणि अंजली दोघीही रमाकांतच्या रूममध्ये शिरतात आणि दरवाजा लावून घेतात. मामीला माहिती आहे की तिने सगळं लपवलंय, पण मामी नाटक करते आणि म्हणते, अंजली तू त्या बेडच्या बाजूला पहा, मी इकडे कपाटात पाहते. अंजली ही बेडजवळ येते आणि उशीखाली, गादीखाली सगळीकडे चेक करत असते. मामी ही सुद्धा कपाटात चेक करण्याचं नाटक करते आणि मग चेक करून झाल्यानंतर ती अंजलीला म्हणते, ए अंजली, तू ये ना, तिथे खालो गाठोडं असेल, तिथे बेड खाली वगैरे, तेथे पहा बरं का. आणि इकडे अर्णवचे वडील रमाकांत त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. अर्णव, मला माझी चूक मान्य आहे, पण आता सगळं विसरून जा, राग विसरून जा आणि हे पोळीचे लाडू खा, तुला बरं वाटेल, तुला शांत झोप येईल. अर्णव चिडून म्हणतो, मला शांत झोप तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही हे घर सोडून जाल. रमाकांतला खूप वाईट वाटतं. ईश्वरी चिडून म्हणते, सर, बाबा हे घर सोडून जाणार नाहीये, कारण ते माझे सासरे आहेत आणि जेवढा तुमचा या घरावर हक्क आहे ना, तेवढाच त्यांचा सुद्धा या घरावर हक्क आहे. अर्णव चिडून म्हणतो, हक्क काय हक्क, या माणसाचा या घरावर, आमच्यावर कोणावरच हक्क नाहीये. ईश्वरीला राग येतो आणि इकडे वल्लरी ही अंजलीला बेडखाली पाहायला सांगते. अंजली बेडखाली पाहते तर तिला हे गाठोडं सापडतं आणि मग वल्लरी विचारते, हे पहा पहा, त्या गाठोड्यात काय आहे? नक्कीच काहीतरी असेल. अंजली हे गाठोडं उघडून पाहते तर यामध्ये चक्क मामीचे दागिने सापडतात. अंजली म्हणते, मामी पहा, हे काय आहे? तर मामी म्हणते, अरे देवा, हे तर माझे दागिने. म्हणजे आता हा रमाकांत चोरीसुद्धा करायला लागला का? त्याने कधी माझ्या रूममध्ये चोरी केली कळतच नाहीये. तर अंजलीला त्यामध्ये पैसेसुद्धा सापडतात आणि एवढे पैसे पाहून वल्लरीला जबर धक्काच बसतो. वल्लरी विचार करते, अरे देवा, एवढी कॅश? मी तर फक्त सोन्याचे दागिने ठेवले होते, मग ही कॅश कुठून आली? हा रमाकांत काय खरंच चोऱ्या माऱ्या करायला लागला की काय? हाच प्रश्न वल्लरीला पडतो. पण वल्लरीला माहीत नसतं की ही कॅश त्या राजेशने ठेवली आहे. आणि इकडे अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मला हा माणूस माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे. तर रमाकांत म्हणतो, तुम्ही दोघे भांडू नका. अर्णव चिडून म्हणतो, तुम्ही या घरात आहात ना, तोपर्यंत भांडणं होणारच आहेत. या घरात शांती कधीच येणार नाही. आणि तुम्ही येथे का आला आहात? तुमचं इंटेन्शन तरी काय आहे? कशासाठी येथे आलाय तुम्ही? रमाकांत काही बोलणार इतक्यात अंजली आणि मामी रमाकांतचं गाठोडं घेऊन तेथे येतात आणि अंजली म्हणते, अर्णव, मी तुला सांगते, हे येथे कशासाठी आले आहेत. रमाकांत आणि ईश्वरीला काही कळतच नाही. आणि मग अंजली हे गाठोडं टेबलवर ठेवते आणि सगळ्यांना दाखवते की रमाकांतच्या गाठोड्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम सापडली आहे. हे पाहून अर्णव, रमाकांत, ईश्वरी यांना जबर धक्काच बसतो. काय बोलावं त्यांना कळतच नाही. आणि मग अंजली सांगते, यासाठी हे या घरात आले आहेत, चोरी करण्यासाठी. आणि यांच्या गाठोड्यात हे सापडलंय, याचा अर्थ या दागिन्यांची आणि पैशांची चोरी यांनीच केली आहे.
अर्णव ईश्वरीला जबर धक्काच बसतो. मामी खूप खुश होते. रमाकांत म्हणतो, स्वामी स्वामी, हा काय दिवस दाखवला तुम्ही मला स्वामी. आणि मग वल्लरी चिडून म्हणते, हो, कमीत कमी अशा चोऱ्या माऱ्या करून तरी देवाचं नाव नका ना घेऊ. कशाला देवाचं नाव घेताय? खोटं वागायचं आणि देवाचं नाव घ्यायचं, वा रे वा. तर ईश्वरी चिडून म्हणते, नाही, हे शक्य नाहीये. बाबा असं करूच शकत नाही. तेवढ्यात मामासुद्धा तेथे येतो. आणि मग अंजली म्हणते, तुला काय म्हणायचंय? मग ते चोरी करू शकत नाही, मग हे दागिने आणि पैसे त्यांच्या या पोटलीमध्ये कोठून आले? रमाकांत म्हणतो, अंजली बेटा, मला मान्य आहे तुझा माझ्यावर राग आहे, पण कमीत कमी या बापावर असा चोरीचा घाणेरडा आरोप तरी नको लावूस ना. मी चोरी नाही करू शकत. आणि रमाकांतला खूप वाईट वाटतं. रमाकांत दुःखी होऊन रडू लागतो. आणि मग वल्लरी म्हणते, वा रे वा, देवाचं नाव घ्यायचं, चोऱ्या करायच्या आणि मग अशी रडण्याची नाटकं करायची, म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकता येईल. ईश्वरी चिडून म्हणते, बस झालं मामी, त्यांना असं बोलायचं नाही. असे घाणेरडे आरोप त्यांच्यावर लावू नका. आणि बाकीचं सोडा, कमीत कमी त्यांच्या वयाचा तरी विचार करा. आणि जेव्हा मी त्यांना औषधं दिली होती ना, तेव्हा त्यांच्या पोटलीमधूनच मी औषधं बाहेर काढली. तेव्हा तर यामध्ये दागिने आणि पैसे नव्हते. अंजली चिडून विचारते, मध्ये पैसे नव्हते मग काय आम्ही ठेवले काय? आम्ही चोरी केली का? तू माझ्यावर आरोप लावतेस का? ईश्वरीला काय बोलावं ते कळतच नाही. आणि मामी म्हणते, आपल्याला यांचे कारनामे माहिती आहे ना, काळे धंदे नुसते. आणि या माणसाने 25-26 वर्षांपूर्वी काय केलंय ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि आज सुद्धा तो चोऱ्या माऱ्या करायला लागलाय. ईश्वरी चिडून म्हणते, ओ मामी, नीट तोंड सांभाळून बोला, कमीत कमी त्यांच्या वयाचा तरी विचार करा. आणि वल्लरी चिडून म्हणते, अरे तू मला शिकवणार का कोणाशी कसं बोलायचं? मला नाही अक्कल शिकवायची, तोंड बंद ठेवायचं. मला तर वाटतं तूच यांना या घरात घेऊन आली ना, तर तुम्ही दोघांनी मिळून ही चोरी केली असेल. तुझा सुद्धा यामध्ये हिस्सा असेल. ईश्वरीला खूप राग येतो. मामी चिडून म्हणते, तुझ्याकडून तरी कोणती वेगळी अपेक्षा ठेवणार? शेवटी तू सुद्धा त्या सुप्रिया देसाईची पोरगीच, जिने लग्नाआधीच अनैतिक संबंध. तेवढ्यात अर्णव चिडून म्हणतो, मामी स्टॉप इट, काय बोलतेस तू? तोंड सांभाळून बोल. त्यात ईश्वरीच्या आईचा काय संबंध? त्यांचं नाव काढू नकोस. आणि अर्णव हा रमाकांतला जाब विचारतो, हे सगळं काय? रमाकांत खूप दुःखी होतो आणि म्हणतो, ईश्वरी बेटा, आता तू मला थांबू नकोस. मी या घरात तुझ्या आग्रहाखातर आलो, पण आता मी चोरीचा आरोप नाही सहन करू शकत. तसंही मी खाली हाताने आलो होतो आणि आता खाली हातानेच जातोय. मी हे घर सोडून जातोय. असं म्हणून रमाकांत जाऊ लागतो आणि म्हणतो, अर्णव बेटा, अंजली बेटा, मी चाललोय. जाणून बुजून येतो असं नाही म्हणणार, कारण मी या घरात परत कधीच येणार नाही. असं म्हणून रमाकांत जाऊ लागतो. तर ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते, नाही बाबा, तुम्ही कोठेच जायचं नाहीये. हे घर तुमचं आहे आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही चोरी केलेली नाहीये. तर रमाकांत म्हणतो, नाही ईश्वरी बेटा, मला शपथ वगैरे देऊ नकोस. आता मी या घरात थांबणार नाही. अर्णव काहीच बोलत नाही. आणि मामी म्हणते, वा रे वा, दोघांचं भारी चाललंय. म्हणजे कावळ्याला मांजराची साक्ष, हो की नाही? ईश्वरी मामीकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, बाबा, हे घर तुमचं आहे. तुम्ही कोठेच जायचं नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, जर यांनी हे घर सोडून जायचं नाही ना, मग मी हे घर सोडून जातो. रमाकांत, ईश्वरी, अंजली, मामा मामीला जबर धक्काच बसतो. अर्णव सगळ्यांकडे रागारागाने पाहतो आणि चक्क आपल्या रूम बाहेर निघून जातो. ईश्वरी आणि सगळे त्याच्या मागे मागे धावतात. ईश्वरी अर्णवला थांबवते आणि म्हणते, थांबा अर्णव सर. तेवढ्यात आजी तेथे येते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुला माझी शपथ आहे, मला अडवायचं नाही. जर हा माणूस या घरात राहणार असेल ना, तर मी राहणार नाही. मी घर सोडून जातो. असं म्हणून अर्णव हा जाऊ लागतो. ईश्वरी त्याला थांबवते. तर राजेश लपून हे सगळं पाहत असतो आणि विचार करतो, अरे वा, मी लागलेली आव तर चांगलीच भडकली आहे. तो चांगलाच खुश होतो. तर ईश्वरी अर्णवला थांबवत असते. अर्णव तिला ठणकावून सांगतो, मी सिंदूर, तुला काय वाटलं शपथा फक्त तुलाच घालता येतात का? मला सुद्धा घालता येतात. तुला शपथ आहे माझी, माझ्या मागे मागे यायचं नाही, मला थांबवायचं नाही. असं म्हणून अर्णव निघून जातो. ईश्वरी खूप दुःखी होते. आजी विचारते, अरे नेमकं झाले तरी काय ते सांगा मला, तो एवढा रागारागाने का गेलाय? तर मामी म्हणते, मी सांगते ना, कारण या मुलीमुळे आणि तिच्या या सासऱ्यामुळे. म्हणजे या माणसाला ईश्वरीने घरात आणलं आणि हा माणूस चोऱ्या माऱ्या करतोय. त्याच्या गाठोड्यामध्ये आम्हाला सोन्याचे दागिने आणि रुपये सापडले आहेत. हे ऐकून आजीला जबर धक्काच बसतो. अंजली चिडून म्हणते, वा ईश्वरी वा, तसा तर तो अर्णव तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांशी भांडत असतो आणि आज तू त्यालाच इतका त्रास दिलास, त्याच्याशी असं वागली म्हणून तो घर सोडून गेलाय.
तू असं का केलंस? तेवढ्यात राजेशला आठवतं की ती कॅश तर मीच त्या म्हाताऱ्याच्या पोटडीमध्ये ठेवली होती. राजेश खूप खुश होतो. अंजली, मामी हे सगळे ईश्वरीलाच बोलत असतात की तुझ्यामुळे अर्णव हे घर सोडून गेलाय, आणि ईश्वरी बिचारी रडत असते. आणि तेव्हा मामा चिडून म्हणतो, गप्प बसा, ईश्वरी तुमच्याशी भांडत नाहीये, तर तुम्ही तिच्याशी भांडताय. तुमचा कुठला राग काढताय ना मला कळतच नाहीये. मामीची बोलतीच बंद होते. ईश्वरी रडत असते. रमाकांत खूप दुःखी असतो. आणि तेवढ्यात राजेश एका गुंडाला कॉल करतो आणि सांगतो, अर्णव आत्ताच घराबाहेर पडलाय. काय करायचंय तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कोणती चूक होता कामा नये. त्याला आत्ताच्या आत्ता उचला. म्हणजे राजेशने चक्क अर्णवला किडनॅप करायला सांगितलंय. आता राजेश त्याच्याबरोबर काय करणार देव जाणे. आणि इकडे मामा, मामी आणि अंजलीला ठणकावून सांगतो, तुम्हाला जर अर्णवची काळजी असती ना तर तुम्ही येथे ईश्वरीवर आग पाखड करण्याऐवजी अर्णवला शोधायला गेला असता. यावरूनच कळून येतंय तुम्हाला अर्णवची किती काळजी आहे. या दोघी खूप चिडतात. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि विचारतो, काय झालं? ईश्वरी सांगते, अर्णव सर घर सोडून गेले आहेत. आकाश म्हणतो, वहिनीसाहेब टेन्शन घेऊ नका. ब्रोच्या गाडीमध्ये GPS आहे. मी लगेच चेक करून सांगतो तो कोठे आहे. आणि आकाश त्याला शोधायला निघून जातो. राजेश हे सगळं लपून पाहत असतो आणि विचार करतो, आता या आकाशने अर्णवपर्यंत पोहोचण्याआधी माझ्या गुंडांनी त्याला किडनॅप केलं पाहिजे. ईश्वरी खूप दुःखी असते, रडत असते. आजीला सुद्धा अर्णवची काळजी वाटत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इंटरेस्टिंग होता. रमाकांतला घराबाहेर काढण्याच्या नादात अर्णवच घराबाहेर गेलाय आणि राजेशने ही संधी हेरली आहे. आता राजेश अर्णवला किडनॅप करायला सांगणार आहे. मग त्याचा नेमका उद्देश तरी काय आहे? तो अर्णवला किडनॅप करून काय करणार आहे? अर्णवचा जीव धोक्यात तर नाही ना? हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग आजचा एपिसोड तर भारी होता, पण तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरी ही घरातील सगळ्यांना ठणकावून सांगेल, मला माहिती आहे बाबांना कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्याने कुणीही केलं असेल ना त्याला मी सोडणार नाहीये. त्यामुळे राजेश आणि वल्लरी चांगलेच घाबरतील. आणि इकडे अर्णव घराबाहेर असेल त्याच वेळेस राजेशचे गुंड त्याला किडनॅप करून आपल्याबरोबर घेऊन जातील. आकाश हा GPSच्या मदतीने चक्क अर्णवच्या गाडीपर्यंत पोहोचणार, पण त्याला दिसेल की अर्णवची गाडी तर येथे, पण अर्णव येथे नाहीये. त्यामुळे आकाश घरी फोन करून ईश्वरीला हे सांगणार की मला दादाची गाडी सापडली आहे, पण दादा येथे नाहीये. त्यामुळे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येईल की अर्णव कोठे गेला असेल, अर्णवला काय झालं असेल. आणि इकडे राजेशच्या गुंडांनी राजेशच्या आदेशानुसार अर्णवला आपल्या अड्ड्यावर आणलं असेल. त्याचे हात पाय सगळं बांधून ठेवलेलं असेल. अर्णव स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करणार, पण हे गुंड त्याला धमकी देतील, जास्त फडफड केलीस ना तर तुझी हालचाल कायमची बंद करून टाकेल. आणि मग गुंड तेथून निघून जातील. अर्णव स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करेल, पण त्याला स्वतःला सोडवता येणार नाही. आणि मग राजेश हा आपल्या गुंडांना फोन करून सांगेल, मी जोपर्यंत सांगत नाही त्या अर्णवला तेथेच डांबून ठेवायचं, त्याला येथे येऊ द्यायचं नाही. आणि मग राजेश विचार करणार, जोपर्यंत अर्णव तेथे आहे तोपर्यंत मला कंपनीमधला फ्रॉड गुंडाळून ठेवावा लागेल, नाहीतर हा अर्णव माझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे राजेशने फक्त कंपनीमध्ये असलेला फ्रॉड लपवण्यासाठी अर्णवला काही दिवसांसाठी किडनॅप केलंय. अर्णवच्या जीवाला काही धोका नाहीये, पण अर्णव हा या गुंडांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतोय. मग गुंड त्याचा जीव तर घेणार नाही ना. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ईश्वरी ही काही शांत बसणाऱ्यातली नाहीये. ईश्वरीने याआधी सुद्धा अर्णवला गुंडांच्या तावडीतून सोडवलं होतं, जेव्हा मामीने त्याला किडनॅप केलं होतं. आणि आता राजेशने किडनॅप केलंय. मग ईश्वरी आता सुद्धा अर्णवला सोडवणार का? आणि जर अर्णव हा राजेशच्या इच्छेपेक्षा जास्त लवकर सुटला आणि कंपनीत गेला आणि त्याला कळलं की राजेशनेच कंपनीत फ्रॉड केलाय, तर मात्र ही मालिका पाहायला खूप मजा येईल, एवढं खरं. आणि ईश्वरीकडे दुसरं मिशनसुद्धा आहे. ईश्वरीला या रमाकांतला निर्दोष सिद्ध करायचं आहे की रमाकांतने चोरी केलेली नाहीये. आणि ईश्वरीला कळून चुकलंय की दागिने मामीचे आहेत, याचा अर्थ मामीनेच दागिने त्या गाठोड्यात ठेवले असतील. मग ईश्वरी हे सगळं शोधून काढू शकेल का? हे पाहायला आता खूप मजा येणार आहे. फ्रेंड्स, खरंच तू हिरे माझा मितवा ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. एकीकडे मामी आहे, दुसरीकडे राजेश आहे, आणि आता रमाकांतची साथ ईश्वरीला मिळाली आहे. पण ईश्वरीला रमाकांतला वाचवावं लागेल, त्याच्यावरील हा चोरीचा आरोप सिद्ध नाही होऊ द्यायचा, एवढं मात्र खरं. तर तुम्हाला काय वाटतं, ईश्वरी रमाकांतला निर्दोष सिद्ध करू शकेल का?
अर्णवला वाचू शकेल का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.